देशाला हादरवून टाकणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांडाला 4 वर्ष उलटूनही न्यायाची प्रतीक्षा कायम आहे. लिव्ह इन पार्टनर आफताब पूनावाला याच्यावर श्रद्धाची हत्या करून मृतदेहाचे तुकडे केल्याचा आरोप आहे. मात्र खटल्याची सुनावणी अत्यंत संथ गतीने सुरू असून आरोपीला MA परीक्षेसाठी सुनावणीला गैरहजर राहण्याची परवानगी, उपचारांसाठी आणि मानसोपचार तज्ज्ञांच्या सल्ल्यासाठीही सवलती मिळाल्याचे समोर आले. या कारणांमुळे खटला वारंवार लांबत असल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय. दरम्यान या प्रकरणात आतापर्यंत 215हून अधिक सुनावण्या होऊनही पुरावे सादर करण्याची प्रक्रिया अद्याप सुरूच आहे. श्रद्धाचे वडील न्यायाची वाट पाहतच निधन पावले, तर तिच्या आजीचेही खटले सुरू असतानाच निधन झाले. पुरावा म्हणून जतन केलेले अवशेष अद्याप कुटुंबाच्या ताब्यात न दिल्याने श्रद्धावर अंत्यसंस्कारही होऊ शकले नाहीत. श्रद्धाची आत्या राजन नाईक यांनी आरोपीला वारंवार दिल्या जाणाऱ्या सवलतींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत खटल्याची सुनावणी जलद गतीने पूर्ण करून श्रद्धाला न्याय मिळावा आणि आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. तसं बघितलं तर आज श्रद्धाला पाहिजे तसा न्याय मिळालेला नाहीये आणि तिला न्याय मिळवण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतोय. ज्याप्रमाणे आम्हाला 5 वर्षापूर्वी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरांनी आम्हाला सांगितलेलं की आपण तात्काळमध्ये आपण ही केस नेऊया आणि लवकरात लवकर निकाल आणि त्याला फाशीची शिक्षा देण्याचा प्रयत्न करूया. आम्ही त्याप्रमाणे केसेसला जातो दिल्लीला. आणि पण ही तात्काळ मला हे समजत नाही, फास्ट ट्रॅकवरती तुम्ही बोलता आणि फास्ट ट्रॅकचा अर्थ काय? आज 5 वर्ष झाली. हे फास्ट ट्रॅक असतं? असं असं नसतं फास्ट ट्रॅकवरती. माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्हाला जर न्याय द्यायचा असेल तर आम्हाला तारखेवर तारीख का देतात आहेत? त्याला एक्झाम द्यायची. काय एक्झाम द्यायची? कशाला एक्झाम द्यायची? जो माणूस ज्या मुलीचे 35 तुकडे करतो आणि तिला जंगलामध्ये तिचे पार्ट्स नेऊन फेकतो आणि त्या माणसाला तुम्ही शिक्षणासाठी वेळ देता, तारीख चुकवता, कशाला त्याला शिक्षण पाहिजे? जर त्याला फाशीची शिक्षा द्यायची आपल्याला तर त्याला शिक्षण देण्याची गरज काय? आज मला हेच कळत नाहीये. मला ह्याचं उत्तरच मिळत नाहीये की तुम्ही त्याला शिकवण्यासाठी वेळ देतात आहेत आणि आपल्याला आपण इथे न्यायासाठी फिरतोय की त्याला फाशी द्यावी. म्हणजे त्याला नक्की फाशी मिळणार आहे का? का आतून काहीतरी चाललेलं आहे? कुठे सेटिंग चालू आहे का? तसं पण सांगा. कारण की फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे. कारण ऑलरेडी त्याचं डोकं इतकं शार्प आहे. जो माणूस 35 तुकडे काढून फ्रीज घेऊन तिचे पार्ट्स ठेवतो आणि नेहमी 10-10 पीस नेऊन तो जंगलात टाकायचा आणि ज्याप्रमाणे घरी येऊन सांगतो की श्रद्धा माझ्याकडनं निघून गेलेली आहे आणि त्याच्यानंतर आम्हाला 6 महिन्यानंतर म्हणजे सांगितलं की ती घरातनं निघून गेली आहे. त्याच्यानंतर आम्हाला शोध लागला. त्याच्यानंतर कळलं की त्यांनी तिचे 35 तुकडे करून फ्रीजमध्ये आणि जंगलात नेऊन टाकलेले आहेत. आणि त्या माणसाला तुम्ही वेळ देतात, त्याला शिक्षणाला वेळ देतात. म्हणजे तो एवढा स्मार्ट आहे, म्हणजे अजून त्याचं डोकं शार्प करायचंय कारण की बाहेर आल्यानंतर अजून मुलींचे मर्डर व्हावे असं तुम्हाला वाटतंय? आज नाही म्हटलं तरी किती मुलींवरती अन्याय होतोय. आज आपल्या इंडियामध्ये असा कायदा का निघत नाहीये मुलींसाठी की जो रेप करतोय, जो असे घाणेरडे कृत्य करतोय त्याला फाशीची शिक्षा कंपल्सरी आहे आणि ते पण 2 महिन्यात त्याला फाशीची शिक्षा द्यावी. हा तुम्ही कायदाच काढला पाहिजे. आज प्रत्येक मुलीवरती तो अन्याय होतोय, आपण बघतोय. हे किती चाललेलं आहे मला हे समजत नाहीये. मला फक्त एवढंच माहितीये, श्रद्धा वालकरला न्याय पाहिजे. 5 वर्ष थांबलेली आहेत आणि तारखेवर तारीख आम्हाला आता नकोय. आता जो काय तो फैसला लावायचा आहे. कारण ज्याप्रमाणे कोर्टाने त्याला वेळ दिलेली आहे ती चुकीची वेळ आहे आणि त्याच्यासाठी आम्ही लढणार आहोत.